आषाढी एकादशीनिमित्त बुधवारी राजापूर शहर बाजारपेठेतील ऐतिहासिक श्री विष्णू पंचायतन मंदिरातील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती। बाजारपेठेतील इतिहासकालीन असलेल्या या मंदिरात दरवर्षी आषाढी आणि कार्तिकीला भाविकांची गर्दी होते। आषाढी वारीला पंढरपूरला जाऊ न शकणारे वारकरी भाविकांबरोबरच अनेक भाविक या दिवशी या ठिकाणी पांडुरंगाचं दर्शन घेतात। आषाढी एकादशी निमित्त सकाळी मंदिरात भक्तवत्सल भक्तिभाव मंडळाचे अध्यक्ष सौ आणि श्री रमेश पोकळे यांच्या हस्ते पूजा, काकड आरती, श्री विठ्ठलावर अभिषेक पूजा आरती करण्यात आली। त्यानंतर दिवसभर राजापूर शहरासह तालुकाभरातून आलेल्या भाविकांनी श्री विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतलं। दुपारी वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष रवींद्र नागरेकर आणि वारकरी संप्रदायातील आणि स्थानिक मंडळींचे भजन तर बाजारपेठेतील महिला मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम पार पडला। सायंकाळी प्रथेप्रमाणे विठ्ठल मंदिरापासून भक्त पुंडलिक मंदिर आणि परत विठ्ठल मंदिर अशी दिंडी काढण्यात आली। या दिंडीत वारकरी संप्रदायासह विविध संप्रदायाचे सदस्य, भक्तवत्सल भक्तिभाव मंडळाचे पदाधिकारी आणि भाविक सहभागी झाले होते। उत्सवाच्या यशस्वीतेसाठी रमेश पोकळे यांच्यासह मंडळाच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी परिश्रम घेतले। आषाढी यात्रेसाठी भक्तवत्सल भक्तिभाव मंडळाच्या वतीनं चोख व्यवस्था करण्यात आली होती। प्रहार डिजिटलसाठी संतोष मोंडे, राजापूर।